नागपूरमध्ये 4 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चंद्रसेन रामटेके यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या भावाला मिळाली। चंद्रसेन काहीच हालचाल करत नसल्याची आणि त्यांचे शरीर थंड पडल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी श्याम आत्रामणे फोनवरून सांगितले। तात्काळ चंद्रसेन यांना लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितले। मेडिकल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासणीनंतर चंद्रसेन यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती वाठोडा पोलिसांना देऊन कलम 194 BNSS अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। 5 जुलै रोजी मेडिकल हॉस्पिटलमध्ये मृत चंद्रसेन यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी चंद्रसेन यांचा मृत्यू गळा, नाक आणि तोंड दाबून झाल्याचे स्पष्ट केले। यानंतर पोलिसांनी मृतकाची पत्नी दिशा रामटेके हिला फिर्यादीसमोर चौकशी केली। दीक्षा आणि तिचा प्रियकर आसिफ राजा इस्लाम अन्सारी उर्फ राजा बाबू याच्या मदतीने घरातच चंद्रसेन यांचा उशीने तोंड दाबून खून केल्याची कबुली दिली आहे। फिर्यादीच्या जबाबानुसार त्यांचा भाऊ चंद्रसेन रामटेके यांना आपली पत्नी दीक्षा रामटेके हिचे आसिफ राजा इस्लाम अन्सारी सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली होती। यामुळे मृतक दीक्षा सोबत भांडण करायचा। दीक्षा आणि आसिफ राजा इस्लाम अन्सारी यांच्या अनैतिक संबंधात चंद्रसेन अडथळा ठरत असल्याने दोघांनी संगनमत करून चंद्रसेन यांचा खून केल्याचे समोर आले आहेत। या प्रकरणी फिर्यादीच्या रिपोर्टवरनं गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन वाठोडा येथे मार्ग क्रमांक 48/2025 कलम 194 BNS दाखल करण्यात आला होता। दिनांक 4 तारखेला दिनांक 4/7 दाखल झालेला होता। तर दिनांक 5 तारखेला आम्ही मृतक चंद्रसेन याच्या शरीरावर मेडिकल हॉस्पिटल येथे इंग्लिश पंचनामा कारवाई करण्यात आली आहे आणि पोस्टमॉर्टम करता मर्च्युरी येथे ठेवलेली बॉडी होती। तेथे डॉक्टरांनी मृतकाच्या शरीरावर पोस्टमॉर्टम करून त्याच्या गळा, नाक, तोंड दाबून मृत्यू झाल्याबाबतचा अभिप्राय दिला। वरून मृतकची पत्नी दीक्षा रामटेके हिला पोलीस म्हणजे आम्ही विचारपूस केली तर तिने सांगितले की तिच्या प्रियकर आसिफ राजा इस्लाम अन्सारी बाबू टायरवाला याच्या मदतीने दिनांक 4/7/25 चे दुपारी 2:30 ते 3 वाजता दरम्यान घरात चंद्रसेन रामटेके जो मृतक आहे याच्या उशीने गळा आणि नाकतोंड दाबून खून केल्याचे सांगितले। त्यावरून जो फिर्यादीचा भाऊ आहे चंद्रसेन रामटेके त्याची पत्नी दीक्षा रामटेके हिचे आसिफ राजा इस्लाम अन्सारी याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पडली होती फिर्यादीला। म्हणून मृतकने यातील आरोपी दीक्षा हिला विचारणा केल्यामुळे ती मृतक सोबत भांडण करायची। आरोपी दीक्षा व आसिफ राजा या दोघांच्या अनैतिक संबंधात मृतकचा अडथळा होत असल्याने दोन्ही आरोपींनी संगनमत करून मृतकचे उशीने गळा, नाक, तोंड दाबून खून केला। अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपी त्याला अटक करण्यात आली आहे। आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराडे साहेब आणि झोन 4 मॅडम DCP मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू